अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ते जबाबदार आहेत. पण जे एकूण सगळे कार्यक्रम झाले ज्यात राजकीय नेत्यांचीही व्यासपीठावर उपस्थित ते संमेलन पवार हे या पूर्ण बघा प्रधानमंत्र्यांपासून अध्यक्ष होते, पूर्णपणे चुकीचं आहे. शरद पवारांनी पुढाकार घेतला दिल्लीमध्ये साहित्य संमेलन. पवार साहेबांनी पुढाकार घेतला का नाही मला माहित नाही. पवार त्यांचे स्वागताध्यक्ष होते, संजय नहार सरचे त्यांची मूळ कल्पना होती. मी त्यांना काल फोन केला, त्याने हात वर केले, ते म्हटले आम्ही निषेध केलाय नीलम गोरेचा. आणि हे उषा तांबे यांनी हे कार्यक्रम ठरवले. कार्यक्रम ठरवायचा अधिकार हा साहित्य महामंडळ काही आहे दुकान कुठलं तरी त्या दुकानदारांचा आहे. नाही पण शरद पवार साहेब, माननीय शरद पवार साहेब, हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झुडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर यांनी सुद्धा याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. पण पवार साहेब गप्प आहेत, अजूनपर्यंत भूमिका नाही. आता आज त्यांना माझा आवाज त्यांच्यापर्यंत जाईल ना. आता गप्प कसे राहू शकता? तुमच्यावर चिखल फेकतात तेव्हा आम्ही उभे राहतो ना. ही कोण बाई आहे नीलम गोरे? हे कुठलं भूत आहे जे साहित्य संमेलनाच्या मंचावरून गरळ ओकते? ठीक आहे, मराठी साहित्याचं आणि मराठी भाषेचं नुकसान ह्या लोकांमुळे झालं. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.